फिरतं आणि मग आपण हे झाकण आता उघडूया। हे अशा पद्धतीने। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कोकणी जेवणावर प्रेम असलेल्या सर्व व्यक्तींसाठी आहे। हो, आज आम्ही आमच्या घरी कोकणी स्टाईल मध्ये मटण बनवणार आहोत, तेही विदाउट ऑइल। येस, तेलाचा एकही कण न टाकता आम्ही टेस्टी मटण बनवणार आहोत। बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल की विदाउट ऑइल टेस्टी जेवण कसं शक्य आहे। येस, हे शक्य आहे आणि त्यासाठी एक आमच्याकडे स्पेशल भांड आहे, कुकवेअर। त्या कुकवेअर मध्ये आपण तेलाचा एक थेंबही नाही टाकता आपण टेस्टी मटण बनवू शकतो। मी तुम्हाला ते भांड दाखवतो। हे भांड आहे ते, जे जर्मनी बेस्ड आहे, त्याचं नाव आहे AMC। AMCचं भांड तुम्हाला वेबसाईटवर ऑनलाईन मिळू शकतं हे, आणि हे पर्टिक्युलरली डिस्ट्रीब्युटर कडून ह्याचा सेल आउट होतो। हे असं भांड आहे ज्याच्यामध्ये आपण तेलाचा एकही थेंब न टाकता जेवण बनवू शकतो। हे आतून या पद्धतीने असतं, हे पाठवून तुम्ही पाहू शकता। AMCचा ब्रँड आहे आणि सगळ्यात महत्वाचं, त्याच्यावर कंपनीने एक क्लॉक दिलाय। हा क्लॉक ह्याच करता की याच्यावर तुम्हाला कळतं की किती डिग्री पर्यंत हे जेवण शिजलं पाहिजे, आणि विशिष्ट जेवण शिजण्यापर्यंत हा जो रेड काटा तुम्हाला दिसतोय, हा रेड काटा फिरून या लेवल पर्यंत आल्यानंतर तुम्हाला हा इंडिकेशन देतो की हे जेवण शिजलंय, आता तुम्ही गॅस बंद करू शकता। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा आपल्या हेल्थला जे प्रोटीन्स पाहिजे असतं ते आपल्या अन्नामधून मिळतं, आणि अन्न हे प्रॉपरली आपण शिजवलं नाही किंवा त्या अन्नामध्ये जास्त तेलाचा वापर केला तर आपल्याला ते हानिकारक आहे। तेल एक विशिष्ट प्रमाणात टाकावं किंवा टाकूच नये, त्यासाठी हे भांड आलंय। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो की आपण जेव्हा घरी जेवण बनवतो त्यावेळेस जेव्हा एक्झॉस्ट चालू करतो, जेवण बनवताना ते धूर जो निघतो, तो जो एक्झॉस्ट पर्यंत जातो, तो तुम्ही कधी पुसलाय का? एक्झॉस्ट पुन्हा चिकट झालेला असतो। ओके, सो तेच तेल आपण डायरेक्टली आपल्या शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा आपल्या शरीराचं काय झालं असेल। आणि आता तेलामध्ये किती मिलावट आले हे तुम्हाला माहितीच आहे। सो असं तेल पिऊन लवकर मरण्यापेक्षा हे भांड घेऊन चांगलं आपण जेवण जेवू शकतो। आज तुम्हाला आम्ही त्याची रेसिपी दाखवू। आम्ही एक रेसिपी ठरवले, मटण रस्सा। तो मटण रस्सा आपण तेल न टाकता कसं बनवूया हे तुम्हाला आज दाखवूया। चला तर मग मित्रांनो, सर्वात पहिलं मटण बारीक कापून घ्या आणि चांगल्या पद्धतीने ते धुवून घ्या। मित्रांनो, मटणाच्या रेसिपीसाठी इथे आम्ही सगळ्यात पहिलं घेतलंय मटण। हे आमचं भांड AMCचं, हे त्याचं झाकण, त्याबरोबर घेतलंय चिकन किंवा मटण मसाला घेऊ शकता तुम्ही, कांदा, मसाले, आणि त्याचबरोबर हे आपलं कोकणी वाटण। तर सर्वात प्रथम आपल्याला हे भांड गॅसवर ठेवून ते गरम करायचं आहे, आणि त्या अगोदर एक हे विशिष्ट प्रकारचं झाकण तुम्हाला दाखवतो। जसं कुकरवर असतं त्याप्रमाणे AMC कंपनीने एक कुकवेअर वर ठेवण्यासाठी एक सेपरेट झाकण बनवलंय। ते पाहू शकता तुम्ही आतून, जे खूप जबरदस्त काम करतं। हे त्याचा लॉकिंग सिस्टम आहे, हा त्याचा क्लॉक आहे, आणि ह्या झाकणामुळे आपलं मटण जे नॉर्मली 1 तास शिजतं नॉर्मल भांड्यामध्ये,
ते ह्या झाकणामुळे केवळ आणि केवळ 15 मिनिटात शिजवलं जातं, फक्त 15 मिनिटांमध्ये. आता हे आम्ही भांड फक्त गरम करून घेतोय आतून. हा काटा तुम्ही इथे बघू शकता, जो रेड काटा आहे तो पुढे पुढे जाईल. एक 60-70च्या दरम्यान गेला की आपण हे झाकण उघडणार आहोत. आता हे तुम्हाला दिसतंय की हे 60 वर पोहोचलाय, रेड काटा जो आहे तो 60 वर पोहोचलाय. तर आपण आता हे गॅस बंद करून झाकण उघडणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता, आतमध्ये काहीच नाहीये, काही ऑइल वगैरे नाहीये यामध्ये. आता यामध्ये आपल्याला मटणाचे एक एक पीस ठेवायचे आहेत आणि हे झाकण आम्ही परत बंद करणार आहोत. ही प्रोसिजर याला रोस्टिंग म्हणतात. याच्यामध्ये आपण मटणाच्या चरबीमध्ये असलेलं ऑइल आपण काढणार आहोत. रोस्टिंग सिस्टीम म्हणतात त्याला. याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत आणि हा काटा परत फिरून तो 90 वर जाणार आहे, 90 ते 98 दरम्यान. तेव्हा आपण तो बंद करणार आहोत. तुम्ही आता हे बघू शकता की हा काटा 98 वर पोहोचलाय. आता आपण हे झाकण उघडणार आहोत. तुम्हाला चमत्कार दिसेल, केवढं ऑइल याच्यामध्ये पडलंय ते तुम्ही पाहू शकता. हे तुम्ही बघू शकता, मटन मधलं एवढं ऑइल फक्त रोस्टिंग करून बाहेर निघालंय. ही या भांड्याची ताकद आहे. त्यातलं ऑइल बाहेर काढलंय. आपण ना पाणी टाकलं होतं ना तेल. तर आता ह्या जे निघालेले तेल आहे त्याच्यामध्ये आपण मसाले कांदे परतून घेणार आहोत. हळद टाकली आपण, धना पावडर टाकले, मसाला, लाल मसाला, चिकन किंवा मटन मसाला टाकू शकता तुम्ही. छानपैकी ते मिक्स करून एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण हे वाटण टाकू शकतो. सुरुवातीपासून आम्ही इथे कुठेही तेलाचा वापर केलेला नाहीये. तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही पाहिजे असेल तर आपण त्यामध्ये पाणी ऍड करू शकतो. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत, जे आपण म्हणालो सेकिक्विक. हे सेकिक्विक झाकण आपण ठेवतोय. ही एक ग्रिप येते कुकर सारखी, ही अशा पद्धतीने लावून हे बटन फिरवायचं असतं. सुरुवातीला हा फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायचा आहे या पद्धतीने. आणि हा काटा आतमध्ये आता इथे रेड तो पुढे पुढे येऊन जेव्हा टर्बोच्या ह्या इथे फर्स्ट लाईनला येतो त्यानंतर आपल्याला तो स्लो करायचा आहे.
आता हा काटा हा इथे आहे, तो या टर्बो पर्यंत आला तेव्हा फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि हा पूर्ण प्रोसिजर रेड काटा इथपर्यंत आला की ही प्रोसिजर पूर्ण होते. आपण विचारून घेऊया कुक ना, मॅडम किती मिनिटात मटण शिजतं? 15 मिनिटं. नॉर्मली जेव्हा आपण शिजवतो तेव्हा पाऊण ते 1 तास जातो. ओके. चांगल्या प्रकारे शिजायला, कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो. आणि ह्या भांड्यामध्ये अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपण मटण शिजवू शकतो. गॅस कमी केला. आम्ही आता 15 मिनिटं थांबतोय. हा टर्बोवर पोचलाय काटा. आता गॅस आम्ही कमी केलाय तो. आपण आता हे झाकण उघडतोय. हे नॉब असं फिरवावं लागतं आपल्याला. हे इझिली फिरतं आणि मग आपण हे झाकण आता उघडूया. हे अशा पद्धतीने मस्त तरी येऊन मटण तयार झालंय. आपण स्पेशल गेस्टला बोलूया हे टेस्ट करण्यासाठी बाहेरून. जस्ट वेट. हे मटण आज टेस्ट करायला आम्ही खास पाहुणे बोलवलं तिकडे. स्पेशल गेस्ट मयूर. हॅलो. हाय. सो आपण त्यांच्याकडून समजून घेऊया आजचं मटण जे विदाउट ऑइल आहे ते कसं झालंय. ठीक आहे, टेस्ट करतो मी आता. अप्रतिम झालंय. विदाउट ऑइल झालंय हे. हो, 0 ऑइल आहे. असं वाटत नाही, फरक वगैरे जाणवत नाही की ऑइल नाहीये. छान झालंय टेस्ट वगैरे. आणि सो झालंय, एवढंच सांगितलं. येस येस येस. आम्ही पण चाकू. आमचा गुड्डू इथे वाट बघतोय कधी आम्हाला मिळेल. सो आम्ही पण आता हे चाकतो. मग मित्रांनो, कसं वाटलं डेमो आजचा? आय होप तुम्हाला हा डेमो आवडला असेल. या भांड्याचं अजून वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या भांड्यासाठी जे स्टील वापरलं गेलंय ते सर्जिकल स्टील आहे. सर्जिकल स्टील म्हणजे आपल्या जेव्हा ऍक्सिडेंट होतो, हाड तुटतं, त्यामध्ये आपल्याला आतमध्ये डॉक्टर रॉड बसवतात. तो रॉड आपल्या आतमध्ये वर्षानुवर्ष असतो, तो गंजत नाही. ते जे स्टील आहे त्याला म्हणतात सर्जिकल स्टील. आणि हे सर्जिकल स्टील ह्या कंपनीने या भांड्यासाठी, कुकवेअरसाठी वापरलंय, ज्याची गॅरंटी ते रिटर्न मध्ये 20 वर्षाची गॅरंटी देतात. 20 वर्षाची रिटर्न गॅरंटी. तुमच्या त्या दरम्यान काही बिघाड झाला तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणि ते रिटर्न करू शकता. तर ही कंपनी शाश्वत ह्या भांड्याबद्दल घेते. त्याचबरोबर ह्या भांड्यामध्ये फक्त तुम्ही पाणी जरी गरम करून प्यालात तर पोटातले जे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमचे 1 महिन्यात नील होऊन जातील. हो येस, एवढी गॅरंटी वाला प्रोडक्ट आहे आणि आम्ही वापरलंय. त्यामुळेच हा आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय की त्याचा फायदा तुम्हालाही जाईल. तुमच्या लहान मुलांना पण ह्यामध्ये स्ट्रीम करून गाजर, तुमचं बीट आहे, बटाटा आहे, कोबी आहे, हे स्ट्रीम करून तुम्ही मुलांना खायला दिलं तर 100% न्यूट्रिशन्स तुम्हाला डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील. सो तुम्ही ह्यासाठी मी हा वरती जो नंबर दिलाय डिस्ट्रीब्युटरचा त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचा डेमो ते आपल्या घरी लावतात, तुम्हाला समोर कुक करून दाखवतात, त्याचं एक्सप्लेनेशन देतात. भांडी कुकवेअर थोडीशी महाग आहेत पण ही 20 वर्षाची लाईफ इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. सो ह्याचा विचार करा आणि तुमचं मत मला कमेंट्स मध्ये कळवा की आजचा व्हिडिओ कसा झालाय. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. ऑल द बेस्ट.